मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचर मध्ये. तर मित्रांनो, WRDच्या संदर्भात आणखी अपडेट आलेली आहे. मागच्या जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये आपण 169 पर्यंतचे जे परिपत्रक आहे ते टाकलेले होते. ठीक आहे. सोबतच आज जे परिपत्रक जाहीर झालेले आहे 170, 171, 172 आणि 173व्या क्रमांकाचे हे सुद्धा परिपत्रक आपण आपल्या चॅनल वरती टेलिग्राम चॅनल वरती टाकलेले आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये 170व जे परिपत्रक आहे अमरावती परिमंडळाचं आहे आणि निम्न श्रेणी लघुलेखक संवर्गाची शिफारस यादी आणि प्रतीक्षा यादी सोबतच कट ऑफ मार्क आणि अपात्र उमेदवारांची यादी सुद्धा त्यांनी जाहीर केलेली आहे. 26/9/2025 परिपत्रक आहे जाहीर झालेलं आजच्या दिवसाला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुणे परिमंडळ निम्न श्रेणी लघुलेखक संवर्गाची शिफारस यादी प्रतीक्षा यादी आणि कट ऑफ मार्क व अपात्र उमेदवारांची यादी आहे. ठीक आहे. हे सुद्धा परिपत्रक टाकलेलं आहे. नंतर आहे कोल्हापूर परिमंडळ सातारा निम्न श्रेणी लघुलेखक संवर्गाची शिफारस यादी प्रतीक्षा यादी कट ऑफ मार्क आणि उमेदवारांची यादी टाकण्यात आलेली आहे. आणि नंतर आहे मित्रांनो मुंबई परिमंडळ ठाणे निम्न श्रेणी लघुलेखक संवर्गाची शिफारस यादी प्रतीक्षा यादी कट ऑफ मार्क आणि अपात्र उमेदवारांची यादी. ठीक आहे. तर या सर्व याद्या आपण टाकलेल्या आहेत. तर बघा, आणखी एक सांगू इच्छितो की जे काही कॅनल इन्स्पेक्टर असेल किंवा जे दप्तर कारकूनचे कॅन्डिडेट असेल तर आणि टेसरचे सुद्धा कॅन्डिडेट आहे. तर याच्यामध्ये आता बघा कट ऑफ जे झालेले आहेत त्याच्यानंतर जे सिलेक्शन लिस्ट लागलेले आहे नंतर ज्या मित्रांनो वेटिंग लिस्ट लागलेली आहे तर आता जवळपास जी वेटिंग आहे ते सर्व क्लिअर झालेली आहे, जवळपास झालेली आहे. काही जागा शिल्लक असेल तर त्या प्रवर्गाच्या सुद्धा काही दिवसात म्हणजे वेळ लागू शकतो त्याला, परंतु जास्त जागा आता शिल्लक राहिलेल्या नाही माहितीप्रमाणे. तर थोडीफार वेटिंग आहे म्हणजे 1-2 कॅन्डिडेटची जी वेटिंग आहे ते क्लिअर होईल. त्याच्यानंतर जे चान्सेस आहे तुम्हाला बाकीचे जे जास्त प्रमाणातले वेटिंग क्लिअर होण्याचे चान्स थोडे कमी आहे. ठीक आहे. तरी तुम्ही जे आहे ते जे तुम्हाला मेल वगैरे येत असेल ते वेळोवेळी चेक करत चला. ठीक आहे. तर बघा आता याच्यावरती आपल्याला डिटेल्स बघून घ्यायचे आहे. चला बॅक करूया. हे बघा आपला टेलिग्राम चॅनल आहे हॅलो टीचर वायटी नावाचा. ठीक आहे. हॅलो टीचर वायटी नावाचा आपला टेलिग्राम चॅनल आहे. त्याच्यावरती आपण ह्या पीडीएफ टाकलेल्या आहे. याच्यामध्ये मागच्या क्रमांकाची जर पीडीएफ आपली बघायची झाली तर याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की जी पीडीएफ होते आपली ती हॅलो टीचर वायटी नावाचे आपला चॅनल आहे आणि आपल्याला पीडीएफ आहे हॅलो टीचर वायटी चॅट याच्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. बघा कसे कळणार आणि कधी कळणार यांचा प्रश्न होता तर बघा माझ्या माहितीप्रमाणे मला जशी माहिती मिळेल तशी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून सांगत असतो. परंतु मला आणखी एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जे कॉल आहे ते कॉल करू शकता डिपार्टमेंटला. ठीक आहे. तर बघा 170व्या क्रमांकाचं परिपत्रक आहे, इथून ओपन करूया आपण. तर याच्यामध्ये बघा आता क्लिअरली दिलेलं आहे आणि क्लिअरली दिलेलं आहे की लोअर ग्रे स्टोनोग्राफरचं पोस्टचं नाव आहे. आणि याच्यामध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर मित्रांनो अमरावती झोनची लिस्ट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये शेड्यूल कास्ट याच्यामध्ये पहिला जो कॉलम आहे सिरियल नंबरचा कॉलम आहे, नंतर सोशल रिझर्वेशनचा कॉलम आहे, नंतर नंतर जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा कॉलम आहे, वॅकन्सी ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट किती वॅकन्सी होत्या त्याचा कॉलम आहे, कॅन्डिडेट रिकमेंडेड फॉर रिक्रुटमेंट किती कॅन्डिडेटला रिकमेंडेड केलेलं आहे त्याचा सुद्धा एक कॉलम आहे आणि त्या जॉईन झालेल्या विद्यार्थ्याला किती कट ऑफ मार्क आहे ते सुद्धा याच्यात दिलेलं आहे. तर शेड्यूल कास्टचा जर विचार केला मित्रांनो तर जनरल कॅटेगरीमध्ये एक जागा होती, एक कॅन्डिडेट मिळालेला आहे आणि एक कॅन्डिडेटला रेफर करण्यात आलेला आहे. 160 मार्काचा कट ऑफ त्यांचा आहे. बाकी याच्यामध्ये जागा नव्हती. ठीक आहे. याच्यानंतर एस टी कॅटेगरीचा जर विचार केला तर एस टी कॅटेगरीमध्ये आपल्याला झिरो शीट दिसत आहे म्हणजे याच्यामध्ये सुद्धा जागा नव्हती. नंतर एन टी विजय जे आहे त्या विजय मध्ये एक जागा होती जनरल मध्ये, याच्यामध्ये एक कॅन्डिडेट आहे 162 मार्काचा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर एन टी बी ची जी जागा आहे याच्यामध्ये एकही जागा नव्हती. NTC मध्ये सुद्धा तुम्हाला जागा बघायला मिळणार नाही, NTD मध्ये सुद्धा बघायला मिळणार नाही, ओबीसी मध्ये सुद्धा जागा बघायला मिळणार नाही. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो स्पेशल इकॉनॉमिक झोन, ज्याला एसबीसी आपण म्हणतो, जागा नाही आहे. इकॉनॉमिकली विकन सेक्शन EWS याच्यामध्ये सुद्धा जागा नाही आहे. नंतर आहे मित्रांनो ओपन मध्ये एक जागा होती जनरल मध्ये आणि एक कॅन्डिडेट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. जनरल मध्ये 165 मार्काचा कट ऑफ आहे आणि ग्रँड ॲब्स्ट्रॅक्ट जर बघितलं मित्रांनो तर 3
कॅन्डिडेटचं तुम्हाला इथे दाखवलं जात आहे. ठीक आहे. याच्यामध्ये नंतर सोशल रिझर्वेशन जे आहे त्याच्यामध्ये जसे हँडिकॅप कॅन्डिडेट आहे आणि अनाथ कॅन्डिडेट यांना सुद्धा जागा नव्हती. कॅन्डिडेट ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे हे महत्वाचं आहे बघा. कॅन्डिडेट जे ऍडव्हर्टाइजमेंट नुसार आहेत 3 आणि मिळालेले कॅन्डिडेट सुद्धा 3 आहे. त्याच्यामुळे कॅन्डिडेट नॉट अवेलेबल 0 आहे. म्हणजे 3 पैकी 3 कॅन्डिडेट मिळालेले आहे. ठीक आहे. बाकी वेटिंग वर लागेल त्याचा प्रश्न वेगळा आहे, परंतु सध्या तरी या जागेसाठी कॅन्डिडेट अवेलेबल आहे. आता लोअर ग्रेड स्टेनोग्राफर अधीक्षक अभियंता दक्षता पथक अमरावती परभणी जलसंपदा विभाग अमरावती. ठीक आहे. नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी सुद्धा सोबत त्यांनी दिलेली आहे. याच्यामध्ये 1, 2 आणि 3 जे कॅन्डिडेट आहेत त्यांची पूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल. मेरिट नंबर दिलेला आहे, अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिलेला आहे, कॅन्डिडेटचं नाव सुद्धा दिलेलं आहे, जेंडर दिलेला आहे, रिझर्वेशन कॅटेगरी दिलेली आहे, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन मार्क आणि सिलेक्शन कॅटेगरी. तर बघा, पहिल्या नंबरचे जे कॅन्डिडेट आहे ते अदर बॅकवर्ड कास्ट ओबीसी मधनं आहे. जनरल मधनं त्यांचे सिलेक्शन झाले, ओपन जनरलची जागा त्यांना मिळालेली आहे. ठीक आहे. तर बाकीचे जे 2 नंबरचे जे कॅन्डिडेट आहे ते चे आहे, जनरल मधनं आहे. मध्ये जनरलची काय जागा आहे आणि एससी वाल्या कॅन्डिडेटला एससीची जागा आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, आता याच्यामध्ये टीप आहे, शासन निर्णय दिनांक, हे सगळं तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. समन्वय समितीने काय म्हटलेलं आहे सगळं तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी 3 टिप दिलेलं आहे. एवढं काही आपण बघणार नाही, कारण की वेळ अपुरा आहे. ठीक आहे. नंतर ह्या उमेदवारांची प्रतीक्षा यादी, ज्याला आपण वेटिंग लिस्ट म्हणतो. या वरच्या 3 कॅन्डिडेटनं काही कारणास्तव समजा जॉईन केलेलं नाही किंवा रिजाईन देऊन गेले, तर मग जे आहे ते वेटिंग लिस्ट मधनं कॅन्डिडेट भरले जाते. याच्यामध्ये वेटिंग लिस्ट पहिल्याला ज्यांचं नाव आहे ते आहे वेटिंग लिस्ट ओपन जनरल 1 मधून. आता वेटिंग लिस्ट ओपन जनरल 1 मध्ये आहे म्हटल्यावर जर या कॅन्डिडेट जे आहे वरचे कॅन्डिडेट ज्यांचं नाव हितेश वानिया यांनी जर जॉईन केलं नाही, तर मग यांचा नंबर लागू शकतो. ठीक आहे. नंतर मित्रांनो, फिमेल कॅन्डिडेट आहे एससी कॅटेगरी मधनं, तर 2 नंबरला, नंतर 3 नंबरला आहे मित्रांनो वेटिंग लिस्ट मध्ये एससी कॅटेगरी, एससी कॅन्डिडेट जनरल 2 मधून. ठीक आहे. विजयचा एक कॅन्डिडेट आहे आणि विजय जनरल 2 चा कॅन्डिडेट आहे, असं तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर जी माहिती आहे ते कागदपत्र पडताळणी अपात्र ठरलेल्या डिस्क्वालिफाय झालेल्या उमेदवारांची यादी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तर याच्यामध्ये नील आहे, कोणताही कॅन्डिडेट जे आहे तो डिस्क्वालिफाय याच्यामध्ये झालेला नाही. ठीक आहे. तर हे 117 क्रमांकाचं परिपत्रक होतं. आता आपण पुढचं परिपत्रक बघूया. ठीक आहे. 170 झालं, 171 बघूया मित्रांनो. डाटा थोडा मला ऑन करून घ्यावा लागणार आहे इथे. 171. ठीक आहे. तर 171 परिपत्रक जर आपण बघायला घेतलं, डाटा ऑफ करतो. तर याच्यामध्ये बघा पुणे झोनचा आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम कॉलम बघायला मिळणार आहे. याच पर वॅकन्सी आणि कॅन्डिडेट अवेलेबल आणि कट ऑफ ऑफ मार्क. आता शेड्यूल कास्ट मध्ये बघा फार कमी कट ऑफ तुम्हाला इथे एससी कॅटेगरी मध्ये बघायला मिळेल. जनरल मध्ये फक्त 137 मार्काचा कट ऑफ तुम्हाला एससी कॅटेगरीत बघायला मिळाला आहे. शेड्यूल स्ट्राईप ज्याला आपण एसटी कॅटेगरी म्हणतो, जागा नाही आहे. नंतर विजय मध्ये सुद्धा इथे जागा नाही, 0-0 आहे. NTB मध्ये सुद्धा जागा नाही आहे, 0-0 आहे. त्यानंतर NTC मध्ये सुद्धा 0 आहे, NTD मध्ये सुद्धा 0 आहे, जागा नाही. नंतर SBC मध्ये सुद्धा तुम्हाला जागा मिळणार नाही. ओबीसी मध्ये एक जागा आहे आणि एक कॅन्डिडेट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. 161 मार्काचा कट आहे जनरल कॅटेगरी मध्ये. नंतर इकॉनॉमिकली ईडब्ल्यूएस जो आहे त्या काय म्हणजे जागा नाही आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीत. नंतर आहे ओपन आणि रिझर्व्ह मध्ये एक जागा आहे मित्रांनो, आणि एक कॅन्डिडेट इथे मिळालेले आहे, 164 मार्क त्यांना आहेत. नंतर ऍड पर ऍडव्हर्टाइजमेंटच्या जागा आहे मित्रांनो, 3 आहे. ऍड पर ऍडव्हर्टाइजमेंटच्या जागा 3 जागा आहे आणि 3 कॅन्डिडेट मिळालेले आहे. कॅन्डिडेट नॉट अवेलेबल 0 आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जर बघायचं झालं तर ज्या कॅन्डिडेटचं लोअर डेट नियुक्तीसाठी शिफारस केलेली आहे त्याच्यामध्ये 1 नंबरचे जे कॅन्डिडेट आहे मेल ओपन आणि रिझर्व्ह कॅटेगरी मधले आहे, 164 मार्क. फिमेल कॅन्डिडेट अदर बॅकवर्ड क्लासेस मग ओबीसी मधनं जनरल 161 मार्काचा कट ऑफ आहे त्यांचा, 161 मार्क त्यांना आहे. आणि नंतर जे आहे ते शेड्यूल कास्टचे कॅन्डिडेट आहे, 137 मार्क. ठीक आहे. आता यांनी जर जॉईन केले नाही तर मग वेटिंग लिस्ट जे आहे ते वेटिंग लिस्ट खालील प्रमाणे आहे. जे ओपन जनरल अनरिझर्व्ह कॅन्डिडेट आहे त्यांना 156 मार्क आहे. नंतर आहे मित्रांनो 150 मार्क अदर बॅकवर्ड ओबीसी मधनं. नंतर आहे शेड्यूल कास्ट मधले, एससी मधून जनरल 126 आणि एससी मधनं 124. तर अशा प्रकारचा कट ऑफ आहे मित्रांनो. याच्यानंतर बॅक करायचं आहे आपल्याला. याच्यानंतर 172 परिपत्रक आपण बघणार आहोत. 172 परिपत्रक आपल्याला इथे ओपन करून घ्यायचं आहे. आणि हे आहे मित्रांनो जे
झोन आहे तर कोल्हापूर झोनचं तुम्हाला इथे परिपत्रक बघायला मिळणार आहे. एससी कॅटेगरीमध्ये जागा नाही. नंतर एसटी मध्ये सुद्धा जागा नाही. नंतर विजय मध्ये नाही. नंतर एनटीबी मध्ये सुद्धा नाही. एनटीसी मध्ये सुद्धा जागा नाही. एनटीडी मध्ये सुद्धा जागा नाही. ठीक आहे. नंतर एसबीसी मध्ये सुद्धा जागा नाही. ओबीसी मध्ये जागा नाही. ईडब्ल्यूएस मध्ये जागा नाही. त्याच्यानंतर एक जागा जी दिसत आहे ते ओपन रिझर्व्ह मध्ये दिसत आहे. एक कॅन्डिडेट आहे. एक कॅन्डिडेट जागा आहे मिळालेली आहे. मेरिट नंबर 1 आहे आणि 164 मार्क त्यांना आहे. ठीक आहे. सोशल रिझर्वेशन जागा नाही आणि कॅन्डिडेट ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट एक मिळालेला कॅन्डिडेट आणि नॉट अवेलेबल 0. ठीक आहे. वेटिंग लिस्ट मध्ये सुद्धा त्यांनी एकच कॅन्डिडेट घेतला ज्यांना 164 मार्क आहे. ठीक आहे. बघा आता मार्क त्यांना पण सारखेच आहे, त्यांना पण सारखेच आहे. तर आता याच्यामध्ये बघा जर प्रेफरन्स दिलेला असेल त्यांना, तर त्यांना जो प्रेफरन्स दिलेला असेल तो त्यांचा एज जास्त असल्यामुळे देण्यात आलेला असेल. सॉरी, 164 मार्काचे जे सिलेक्शन लिस्ट आहे आणि वेटिंग लिस्ट मध्ये तुम्हाला 2 कॅन्डिडेट बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये 1 नंबरचे जे कॅन्डिडेट आहे ओपन आणि 2 नंबर सुद्धा ओपन आहे. 153 मार्क आहे आणि 147 मार्क तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. बाकी याच्यानंतर लास्ट लिस्ट जी आहे ते बघून घेऊया आपण 173व्या क्रमांकाची. आणि ही जी 173व्या क्रमांकाची लिस्ट तुम्हाला बघायला मिळाली ते ठाणे झोनची बघायला मिळणार आहे. याच्यामध्ये कॅन्डिडेट रिकमेंडेशन आणि वॅकन्सी 0-0 दाखवली जात आहे. नंतर एसटी कॅटेगरी सुद्धा 0. नंतर विजय मध्ये सुद्धा 0, एनटीपी मध्ये सुद्धा 0, एनटीसी मध्ये सुद्धा 0 तुम्हाला बघायला मिळणार आहे. एनटीटी मध्ये सुद्धा 0 आहे आणि एसबीसी मध्ये सुद्धा 0 आहे. अदर ब्लॅकवर्ड क्लास मध्ये सुद्धा 0 आहे. ईडब्ल्यूएस मध्ये सुद्धा 0 आहे. नंतर ओपन आणि रिझर्व्ह मध्ये तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार मित्रांनो, जनरल कॅटेगरीमध्ये एक जागा आहे आणि एक कॅन्डिडेट मिळालेला आहे. मेरिट नंबर 3 आहे. 156.5 मार्क आहे. नंतर फिमेल मध्ये एक जागा आहे. एक फिमेल कॅन्डिडेट आहे. 162 मार्क त्यांना आहे. ठीक आहे. तर 162.500 मार्क त्यांना दिसत आहे आपल्याला. 162.5 वुमन कॅन्डिडेटला जनरल कॅटेगरी जनरल कॅन्डिडेट पेक्षा जास्त मार्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. याच्यानंतर इथे जागा ज्या दाखवल्या मित्रांनो, 3 जागा दाखवल्या जात आहे. टोटल 3. परंतु तिसऱ्या कॅन्डिडेटचा जो आहे ते आपल्याला इथं रिकमेंडेड झालेले कॅन्डिडेट फक्त 2च दाखवले जात आहे. परंतु ग्रँड ॲबस्ट्रॅक्ट जर बघितलं तर 3-3 इथे दाखवले जातात. तिसरा कॅन्डिडेट जे आहे ते इथं शो झालेला नाही. त्याच्यानंतर सोशल रिझर्वेशन नाही आहे. कॅन्डिडेट ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट 3 आणि कॅन्डिडेट मिळालेले आहे 3. परंतु इथे जे दाखवले जात आहे आपल्याला फक्त 2च कॅन्डिडेट दाखवले जात आहे. तर बघूया खाली काय दिलेलं आहे त्यांनी. बघा, नियुक्तीसाठी पात्र केलेल्या उमेदवाराची जी यादी आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता का 3 कॅन्डिडेटचे त्यांनी नाव दिलेलं म्हणजे 3 जागा भरल्या जाईल. ठीक आहे. तर पहिल्या कॅन्डिडेटला जे मार्क आहे ते 162 मार्क, नंतर 156 मार्क, नंतर 150 मार्क. तर 150 मार्क त्यानंतर ज्या वेटिंग लिस्ट मध्ये कॅन्डिडेट आहे यांचा जर विचार केला मित्रांनो, तर वेटिंग लिस्ट ओपन LDS 1 153 मार्क, 149 मार्क, 148 मार्क एससी कॅटेगरी, 140 मार्क एससी कॅटेगरी आणि 136 मार्क एससी कॅटेगरी म्हणून तुम्हाला वेटिंगला दिसत आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो अपडेट आहे WRD ची. बाकीचं काही तुमच्या ज्या जागा असेल कॅनल इन्स्पेक्टर, दप्तर कारकून, कालवा निरीक्षकच्या वगैरे, तर थोडेसे जे वेटिंग आहे मित्रांनो जवळपास क्लिअर झालेली आहे आणि आता ज्या वेटिंग आहे ते क्लिअर व्हायला थोडा वेळ लागेल किंवा जागा आता कमी वाचलेल्या आहे. 1-2 क्लिअर झाला तर झाल्या. बाकी तुम्ही मेल जे आहे ते चेक करत राहा वेळोवेळी. WRD कडून मेल येत असतो. साईटवर थोडा कधी कधी प्रॉब्लेम चालू असते, प्रॉब्लेमचा इश्यू असते, त्यामुळे साईट ओपन होत नाही. तुम्ही तुमचे मेल जे आहे ते वेळोवेळी चेक करत चला. बाकी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.